आता गणपती पण जातात ना बाहेर नारळ हार फुलं कशी मस्त वाटते. एक खाल्ली तरी पोट भरेल. नेक्स्ट टाइम सांगू नको ब्लॉग करताना आधी रेकॉर्डिंग घेणार आहे म्हणून. मग मॅडमने जास्त तयारी केली, मेकअप केलं जास्त. धट्टी नंतर चुना भट्टी. झाली ना स्टीम करून झाली. वा 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 बघ पूर्ण कॅमेऱ्यावरती आली. नमस्ते सर्वांना. आता बघा सकाळचे 7 वाजले आणि आता मी आणि आपल्यासोबत जे गेस्ट आलेत ना त्यांना मी घेऊन चाललो आहे मिरकरवाडा जेट्टीमध्ये, रत्नागिरीच्या सर्वात मोठ्या फिश मार्केटमध्ये. आता ते पण बघतील की कोणकोणत्या व्हरायटीची फिश आहे आणि तुम्हाला सर्वांना पण दाखवतो. चला. ओके, ते पाणी असं गेलं, पंपाने वरती चालू केलं तर असं. ओके, तर सकाळ सकाळी माझं काम सेटिंग करून जाणं पण आहे. कधी पाणी संपलं तर मोटरने पाणी वरती चढवता येतं. चला. तर इकडे बघा आपलं रत्नागिरीचं सॅटर्डे मार्केट आहे. आता सेटअप होतं आहे, अर्ली मॉर्निंग असल्यामुळे एवढी गर्दी दिसणार नाही, पण नंतर गर्दी होणार आहे. सर्व हाफ मार्केट फुल भरला जातो. आपल्या गेस्टला विचारूया. आता मी हे माझं रुटीन रेग्युलर हे नॉर्मल आहे का कसं लांब आहे जवळ आहे? थोडं लांब आहे. लांब आहे ना? ऍक्च्युली खूपच लांब आहे. बघा तुम्हाला सांगितलं होतं ना त्यांना बनवून दिलंय. तर हा असं पूर्ण मार्केट त्यांना बनवून दिलं व्यवस्थित. चला जाऊया आपण इकडून आतमध्ये. काका इकडे आपल्याला 4था दिवस आहे ना आतमध्ये मार्केटला. म्हणजे रत्नागिरीकरांना अजून माहिती नाही ना की आतमध्ये लागलेलं आहे. आम्ही आलोय बघा अर्ली मॉर्निंग आणि अजून कोणी सेटअप नाही केलं आहे. ते तिकडे लावले आहेत काय? तिकडे लावलेले आहेत बाहेर. हो, कसे आहे तुम्ही? ओळखलं? दादा मार्केट भरेल तेव्हा मस्त तुला व्हिडिओ करायला जमले. अरे माझी शेड तोडलेली आहे ना, म्हणजे तिकडेलाच मी ठेवले असते मासे. आता बाहेर लावू देत नाही? नाही लावू दे. आज 4था दिवस इकडे बरोबर? हो, आजचा 4था. आज काय काय तुमच्याकडे? पापलेट, मोठे पापलेट, मीडियम पापलेट, सुरमई, बोंबील, सुरमई. हे आपल्या होमस्टेमधले गेस्ट आहेत सर्व. ते मुंबईवरून आलेत फिरायला. मच्छी पण ज्यांना हवी ते घेतील. हो चालेल. हे बघा हे सर्व मार्केट तुम्हाला पाठी दिसतंय ना, हे सर्व फिश मार्केट आहे आपलं. अजून सेटअप होतं आहे. हा कोणता मासा हो? शार्क. हे मोठे मोठे मासे लावणार आहेत, सर्व तिकडे लावतात. चला आपण बाहेर. त्याची साईज बघा केवढी. काय मला पण कोणकोणते आयडिया नाही. हे सर्व होलसेलिंग करतात आहे सर्व. बघा हे सर्व होलसेल शॉपिंग इकडे सर्व होते. पाहिजे असेल तर घेऊन जावं मुंबईला. एक पाहिजे का हो भरून पूर्ण मुंबईला न्यायला? पाहिजे तुम्हाला? गाडी आहे आपली. नक्कीच. एक उचलून दाखवा. हां, हा 200 रुपये किलो आहे. हां, मला चांगलं वाटतं. पण तू बघ आता एक तू तो पण खातात म्हणजे बघ तुमच्यामुळे खायचं काय आहे. तो एक पण घेतला तरी एवढे पीसेस होतील ना, मटणासारखे होतील ते. हा किती किलो असेल हो? किती किलो असेल? 10 किलो एक असेल ना. बघा हे ऑफ सीझनला पण एवढी गर्दी आहे, नवरात्री असून पण. हा मोडवसा मासा रत्नागिरीमध्ये, हा सुद्धा एक फेमस मासा आहे खायला, मोडवसा.
मोडवसा मोडवसा ऐकलाय काय? हे बघा कधी आमचा व्हिडिओ बघून आला तर या काकींकडे या, ह्यांचे चांगले असतात. एक मासा उचलून दाखवा आम्हाला कोणता तरी. सुरमई ना? किती किलो आलाय? आणि तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देतो, आपल्याला वाटे घ्यायचे असतील ना तर ह्यांच्याकडे वाटे लगेच होतात. शेअरिंग तुमच्याकडे जास्त होतात. म्हणजे हे किती बोलला तुम्ही? 4 किलो. हां, म्हणजे आम्ही असे मग 3-3, 4-4 भाग करून घेतो इकडे. तुला कोणती बोट चूज करायची कर, मल्टिपल ऑप्शन आहे. आज नवरात्री आहे म्हणून ऑफ, हे बंद, नाहीतर हे सर्व भरलेलं असणार. हे कुपा आहे, कुपा. हे बांगडे आहेत. मैं हलता नहीं, तुमने पैसे देना इसके पास तुम देता जमेल का? हाताला लागेल पण उचलायला जमेल काय? बघा हे सर्व होलसेल मार्केटिंग आहे. सर्व होलसेलमध्ये फिशेस जातात. तो मस्त मोठा आहे म्हणून म्हटलं तुमचं. ये ऐसा पकड़ो, ऐसा पकड़ो साइड से पकड़ो, थोड़ा मत रंगा तो मत खराब है, दूध नहीं रंगा टाकू नको. साइड पकड़ने का यकीन क्या होगा कम अलग है. बघा आता आपण आलो ते पाटी समुद्राच्या इकडे पाटी मार्केट होतं ना, तिकडे आलो. आणि हा आता नवीन सेटअप केला आहे बघा. जे आपले मोठे मोठे आहेत ना ते 3 पीस द्या मला. आणि ते किती वजन होतात बघा. हा नको दे, हा पण नको. बघा हा द्या ना. आणि इकडे पापलेटचे 3 व्हरायटी आहेत बघा. 1, 2, 3. 700 ग्राम आहे. द्या. बघा इकडून आम्ही या ताईकडून पापलेट घेतल्या आणि ह्यांच्याकडे या आहे फ्रेश माल असतो. आज आपल्याकडे 3 व्हरायटी आहेत ना पापलेटच्या. हे वेगळे आहेत, ते वेगळे आहेत आणि हे वेगळे. हे मोठे आहेत म्हणून महाग आहेत जरा. आज काय रेट आहे तरी तुमचा दर काय? आज 1000 रुपये किलो. आणि हे कसे? 750. आणि हे 750. आणि या सुरमईचं काय दर आहे आपलं? या 500ला आहे, या 450. आणि बोंबील 120 किलो ना. आणि हे आपले एक नगवर मिळतं का किलो वगैरे? किलोवर. कसे आहेत ते? हे 550ला किलो आहे, हे 500ला आहे आणि हे 400ला आहे. 400ला. आणि आपले बांगडे कसे आहेत आज? बांगडे 80 रुपये किलो. किलो मागे किती बसतात ते? किलो मागे ते 10-11 बसतील ना. आणि आपले व्हिडिओ बघून आला तर जरा कमी कराल ना? हो. करा. आणि तुमचं नाव सांगा मला. आसिया साजिद सुवर्ण दुर्गाकर. हां, इथे बघा आता 4था दिवस आहे ह्यांचा मार्केटमध्ये. आता असं आतमध्ये मार्केटमध्ये येऊन शॉपिंग करा. प्रत्येकजण बसलेत असं वेगवेगळे, बरोबर ना? हां, आणि किलोवरच मच्छी भेटेल आमच्या मार्केटमध्ये. बाहेरपेक्षा तरी स्वस्तच आहे सर्व. हो. हां बरोबर आहे. आपण हॉटेलला ठेवतो तशीच. आणि ही बघा एवढी कापा. म्हणजे ते कसं शेप चांगला दिसतो ना. हां बरोबर. आणि त्याला जरा ते हे माराल ना, त्याला जरा अजून आतपर्यंत मारा. आतपर्यंतच आहे, तुटेल ते. हां बरोबर. हां चला. तुम्हाला मच्छी मार्केट फिरून कसं वाटलं? आवडलं? व्हरायटी बघायला मिळाली. मुंबईच्या मच्छी मार्केट तुम्ही बघितलं असाल ना, तसं हा पण मच्छी मार्केट छान आहे ना, मोठं. अजून व्हरायटी बघायला वेगवेगळे पण आहेत व्हरायटी. बघा आम्ही मच्छी आणलेली आहे 2 प्रकार, पापलेट आणि बांगडे आणलेत. आणि काजल काय करते इकडे तू? पोहे बनवते. झाले पोहे? नाही होत आहे. हां बघा आम्ही गेस्ट आल्याशिवाय गरम गरम बनवायला नाही लावतो. काजल ॲक्च्युली अर्धा तास अगोदरच रेडी होती ना, तरी मी आताच बनवलं. करा. किती प्लेट करतेस काजल? 5 प्लेटची ऑर्डर आहे, पण थोडी जास्तच कर. तर इकडे बघा आपण बोरवेल चालू केली. आणि तुम्ही विचारता बोरवेल किती चालू होते, तर 18 मिनटं चालू होते. आलं का हो पाणी?
तरी त्याचा प्रेशर ना मी 50% कमी केलाय. कमी केलं तू? हां 50% कमी. हा आता एवढं होतं ना की पाईप आपल्या लांब लांब धावतो. हां धूप आहे तो, तिची आंघोळ व्हायची. करा धुवा. हे बघा हे आमचा सकाळचा नाश्ता म्हणजे आपल्या गेस्टसाठी. चहा आणि चहा आणलेत नाही. पोहे दाखवा आम्हाला. देते ना, दाखवा पहिले कसे काय बनवलेत ते. कारण ऑलरेडी आपले 6 प्लेट. किती प्लेट गेले वरती? 3 4 5 6 प्लेट. 6 प्लेट गेले ना वरती. सिल्वरचे एक एक्स्ट्रा गेले ना. बरोबर. अरे वा. एवढेच राहिले आता. पण ह्याच्यावरती आपण कचोरी देतो का फ्रीमध्ये? हे देतो या भात नाही. कुठे येतो हे बघा. खोबरं आणि कोथिंबीर आणि हे शेंगदाणे. ओके. फ्राईड शेंगदाणे. आणि मच्छी आणलेली कुठे ठेवली? तिकडे ठेवली आहे ना साईडला. आता ती क्लीन करायची आहे. हां. आणि आमच्याकडे जर व्हेज आणि नॉनव्हेज असलं की आम्ही पहिलं काहीतरी एक बनवतो, नंतर मग दुसरं. बरोबर. आधी आपण व्हेज बनवणार आहोत. हां व्हेज बनवूया, नंतर नॉनव्हेजमध्ये हात टाकूया आपण. चला. ही आपली ते कोणती भाजी आहे वाली? मुळ्याची भाजी. आणि बाजूला ही कसली भाजी बनवायची? तिकडे सर्व पहिलं व्हेज आपण बनवायला घेतलं. बरोबर. नंतर आपण नॉनव्हेजमध्ये हात टाकू. आणि त्यात वालाची भाजी आहे का? ओके. म्हणजे इकडे आपले कोकणातले असे कडवेवाल सुद्धा फेमस आहेत. बरोबर ना. कडवेवालच्या भाजी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, प्रिफर घेऊ शकता. प्रिफर जशी काजूच्या सीझनमध्ये काजूची भाजी. तुला लास्ट टाइम किती बनवलेली ना. तुम्ही इव्हन इकडे आलात आणि तुम्ही आम्हाला सांगितलं की आम्हाला पनीर सुद्धा खायचं, तरी आम्ही अवेलेबल करून देऊ. पनीर आहेच फ्रीजमध्ये. तुम्ही जी भाजी सांगाल, जी अवेलेबल होईल ती आम्ही करून देऊ तुम्हाला. चल तर इकडे व्यवस्थित इकडे सर्व चालू आहे. तर तुम्हाला आता थोड्याच वेळात आम्ही नवीन जी फिश थाली जी आपण मिरकरवाडा जेट्टीमधून आणली ती सुद्धा दाखवू. आणि आता व्हेज थाली पण बनणार आहे, ते सर्व दाखवू. पण तुमच्या समोर म्हणजे तुम्हाला मला काहीतरी एक खास सांगायचं आहे की आत्तापासूनच आम्ही जानेवारीची बुकिंगची सुरुवात केली आहे. सध्या कोणकोणते डेट्स बुकिंग झाले ते तुम्हाला माझ्या या साईडला सर्व दिसतील बघा. आता सध्या मी सांगतो 13 जानेवारी, 13 जानेवारी आणि 14 जानेवारी गोल्ड सिल्वर बुक झालेले आहेत. त्यासोबतच ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्याचे सर्व बुकिंग तुम्हाला इकडे दिसतात आहेत. एक सांगायचं आहे की आता बघा हे पीक सीझन आहे आमचं. म्हणजे ह्याच्यात एक रूल मी नवीन काय केला, आता बुकिंग केलं त्यांना तर राहू द्या, पण जे न्यू बुकिंग या व्हिडिओनंतर येतील त्यांना मला सांगायचं की जे आपण बुकिंग करणार आहोत, जे तुम्ही ॲडव्हान्स आम्हाला पैसे पे करणार आहात ना, ते ॲडव्हान्स आम्ही तुम्हाला रिफंड करणार नाही. कारण तुम्ही त्या दिवशी पर्टिक्युलर बुक करताय. फॉर एन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, 20 डिसेंबर ते 30 डिसेंबर हे 10 दिवस ना कोणताच होमस्टे किंवा हॉटेल्स खाली जात नाही डिसेंबर महिन्यातले. पण त्या दिवसाचे तुम्ही आत्ता बुकिंग करताय समजा, हां, आणि बुकिंग केल्यानंतर तुम्ही त्याला कॅन्सल करताय तर ते लॉसमध्ये जाणार आम्ही. तर तुम्ही आता जी बुकिंग करताना ती एकदम व्यवस्थित बुकिंग करा. म्हणजे तुम्ही कन्फर्म असाल तर ॲडव्हान्स पेमेंट करून बुकिंग करा. कारण ह्यानंतर जे बुकिंगला मी जानेवारीपर्यंतच्या बुकिंगला मी रिफंड करणार नाही. हा एक नवीन रूल ॲड केला, कारण ह्याच्यात लॉस होणार, आमचाच लॉस होणार. तर रूम खाली जाणार ना आमचं, आणि रिशेड्युलिंग पण होणार नाही त्याच्यात. हे मी न्यू रूल तुम्हाला ह्या महिन्यापासून सांगतो आहे. आणि जानेवारी मंथची बुकिंग चालूच केली हे सुद्धा सांगितलं आहे. आणि AC रूम ते पण सांगतो, गोल्डनमध्ये आपले AC आणि नॉन AC आहे. तुम्ही AC नॉन ACचा डिसिजन अगोदरही घेऊ शकता आणि नंतरही घेऊ शकता. तसा तो नॉन AC घेतला तर 2200 रुपयाला पडेल 3 मंथसाठी, आणि AC घेतला तर 2800 रुपयाला पडेल. बाकी आपले रेट सर्व सेम आहेत. ह्या रेट्समध्ये फूड चार्जेस सर्व वेगळे आहेत. कोणतंही फूड या स्टेमध्ये फक्त स्टे चार्जेस आहेत, बाकी फूड चार्जेस सर्व वेगळे आहेत. जे फूड चार्जेस अगोदर होते तेच आत्ता पण तेच आहेत, आणि जे स्टेचे चार्जेस आहेत ते आत्तासुद्धा तेच आहे. तुम्ही ड्रायव्हर घेऊन आलात तरी तुम्हाला ड्रायव्हरसाठी 500 रुपयामध्ये आम्ही रूम एक प्रोव्हाइड करू. खालचे रूमसुद्धा अफोर्डेबल आहेत आणि वरचे रूमसुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. रूल तेच आहे की खालचे पब्लिक वरती जाऊ शकत नाही. जर तुम्ही वरती घेताय, वरच्यातलं कोणता एक रूम घेताय, म्हणजे सिल्वर घेतला तरी तुम्ही टेरिस यूज करू शकता, गोल्डन घेतला तरी तुम्ही टेरिस यूज करू शकता. फक्त ग्राउंड फ्लोअरवाले तुम्ही वरती जाऊ शकत नाही. हे सर्व चेंजेस झालेत. आणि तुम्हाला नेहमीप्रमाणे आता तुम्ही थाली दिसतातच आहेत तुम्हाला, आणि सर्व काय दिसतात तसेच टेम्पटिंग आम्ही तुम्हाला द्यायचा ट्राय करू. इन केस ह्या सर्व बुकिंग्स काही मेडिकल एमर्जन्सी शुभांगी गिर फॅमिलीमध्ये जर आली किंवा आमच्याकडे आली तर आम्ही तुमचे फुल रिफंड पैसे परत प्रोव्हाइड करू, हे आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. जर मेडिकल एमर्जन्सी झाली तरच आम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगू की जानेवारी किंवा डिसेंबरला जमणार नाही.
जर कारण असेल एमर्जन्सीचं तर, आणि त्यावेळी तुमचे जेवढे ॲडव्हान्स आहे मी सर्व तुम्हाला रिफंड करणार, ही पण मी तुम्हाला आता सांगतो. इकडे बघा सर्व डेटा मी एक्सेल शीटमध्ये ठेवतो. 13 जानेवारी 14 जानेवारी गोल्डन सिल्वर दोन्ही बुक आहे. सर्व डिटेल्स मी तुमच्यासोबत ऑलरेडी शेअर केलं आहे. आता तुम्हाला दाखवतो कोणती फिश आणली आहे. तर तुम्हाला दिसलं तिकडे फिश आणताना, आणि इकडे आपण मसालेसुद्धा टाकतो फिशमध्ये. वा वा वा, इकडे पापलेटचे साईज बघा, दाखव. बघा पापलेट एवढा हातापेक्षा आता एवढा मोठा आहे पापलेट, एकदम साईज पण चांगला आणि थिक आहे. बरोबर, हे चप्पट पापलेट नाहीत बघ, नाही जाडजूड टुमटुमेत फुगलेत. हा म्हणजे नवीन नवीन मनापासून असली एक एक खाल्लं तरी म्हणजे व्यवस्थित वाटेल खाणाऱ्यांना. एक खाल्ला तर दुसरा पापलेट पोटात उगवेल. आणि इकडे बांगडे सुद्धा आहेत. बरोबर, 6 बांगडे आहेत, म्हणजे एका थालीमध्ये 2-2 जातील. आणि बांगड्यांचं डोकं, बांगड्याचं डोकं. हा, आणि मी गॅस सर्वप्रथम आपण मीठ लावून घेतलंय. मीठ लावलेलं आहे. देऊ अजून त्याच्यात नको झालं ना, त्याच्यात मसाले टाकायचे. आणि ह्याच्यात आपण कोणकोणते मसाले टाकतोय आपण, हे बघा मी दाखवते आता. येस समाना मसाला का खजिना, म्हणजे आज आपण सिक्रेट रिव्हील करणार आहे फिशचं. इकडे आपण टाकतोय हळद, जराशी हळद टाकलेली आहे आपण. काकी बघून समजते ना ते पापलेट फ्रेश आहेत त्या. हो एकदम फ्रेश आहे. आता बघायचं झालं ना ते हे उघडायचं डोक्यावर समजतो, या डोळ्यावरून समजतं ना. डोळ्यावरून पुन्हा शेकर उघडायचं. आता तुम्ही हात कशाला घातला म्हणजे तर उपासायचं शेकर बघायचं. आता सगळं मसाले वगैरे डोळे जर लाल असतील ना हा तर तो मासा बाद असतो. डोळे चांगले पाहिजे. हे डोळे हे बरोबर काळे आहेत ना, सफेद काळे. आणि असं ते दाखवतात ना माशीवरनी, तेव्हा हे बघायचं. ते लाल लाल बघायचं असतं. लाल असतं. हा ते लाल लाल शेकर असतं त्याला, शेकरा म्हणतात त्याला, शेकर आणि इकडे आपले आता हे लाल मसाले. मसाला. आणि इकडे तुम्ही बघा, इकडे लिहिलंय फिश मसाला, म्हणजे फिश मसाला सुद्धा आपण वेगळा असतो. त्यासोबत आपण कोकम आगळ टाकतोय, बघितलं. आणि हे काय वाटप दुसऱ्यासाठी, बरोबर, ते कालवण्यासाठी वाटत. ते दिसायलाच बघा किती टेम्पटिंग वाटायला लागले. वा वा वा, आपला घरगुती लाल मसाला टाकला. हा काय साधा मसाला. हो साधा हे सर्व मसाले आपण बाकीच्या फिश मध्ये टाकतो, काही वेगळं नाही. वेगळं. आणि जर तुम्ही आम्हाला सांगितलंच की तुम्हाला फिश फ्राय कोटिंग सकट हवी तरी देतो, आणि कोटिंग नको असेल तरी सुद्धा देतो. म्हणजे कोणाकोणाला बघ तांदळाची आणि रव्याची कोटिंगवाले नाही आवडत फिश फ्राय, त्यानंतर फक्त तेलात फिश फ्राय केलेले आवडते. तसे सुद्धा आम्ही तुमच्या हिशोबाने आम्ही बनवून देऊ. आता हा रेड काश्मीरी चिल्ली पावडर, म्हणजे सर्व मसाले आपले. आणि त्यानंतर आपण फिश मसाला टाकला की आपले फिश मसाला टाकला की झालं. अजून टाकला ना, मी एकदा टाकून देऊ का सगळं. हा गरम मसाला. काकी तुम्ही काय करता इकडे? मी इकडे सोलकढी बनवतात. गरम मसाला टाकला. आता धना जिरा पावडर. मसाले जास्त नाही होणार ते? नाही, आता आम्ही बरोबर टाकतो, बरोबर लागतील ना ते लावल्यावरती. आणि इकडे फिश फ्राय मसाला. या फिश फ्राय मसाल्याने जरा कसं चटपटीत वाटतात ते खायला. ह्याला कोटिंग न करता पण तुम्ही तळलात तरी ते आता व्यवस्थित लागतं. हो, पण कसं आहे ना, कोटिंग न करता पण तळू शकतो, आणि कोटिंग करून पण जरा क्रंचीनेस येतो, कुरकुरीतपणा येतो. कारण की आपण त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ, रवा, मग त्याच्यात पण आपण मसाले टाकतो. जर तुम्ही व्हिडिओ बघून येता इकडे तर तुम्ही आम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगू शकता की हे पापलेट आम्हाला कोटिंग सकट द्या किंवा विदाऊट कोटिंग द्या. आणि परत सांगतो आहे, मार्केटच्या दरप्रमाणे पापलेटचे रेट लागतील. आज पापलेट 600 वाले होते, 400, 600 आणि 1000 रुपयेवाले होते. ठीक आहे. जसं आणि तुम्ही जसं आमच्याकडे मागाल की आम्हाला मोठाच पाहिजे, तर मग तुम्हाला त्याचे मग पैसे एक्स्ट्रा भरावे लागतील. आता आपण नॉर्मली एक काजल रेस्टॉरंटमध्ये मी शूट केलं होतं बघ, एक इकडे जाऊन वेगळ्या ठिकाणी ते लेडीज बनवत होते. तर हे सिंगल पापलेट 350 रुपयाला दिलं होतं त्यांनी, एक पापलेट. ह्याच्यापेक्षा छोटी साईज होती ती 250 रुपयाला होती, ही 350ला. त्याच्यापेक्षा मोठी होती ना साईज, ते 500 रुपयाला एक पापलेट होतं. ह्याच्यापेक्षा मोठा असतो, एवढा ह्याच्यापेक्षा मोठा असतो. हे बघा, अशा प्रकारे सगळे मसाले लावून घेतले. मॅरिनेट करायला ठेवणार आपण. हो, मॅरिनेट करायला ठेवणार. चांगला अर्धा तास 20 मिनिटं ठेवायचं. त्यानंतर त्याला पण बांगड्याला पण सेम जे मसाले वापरले तेच त्याला कोटिंगला जाणार. ओके. हो. तसे 3 पापलेट आणि 6 बांगडे आहेत ना. तिथे बघा पापलेट बघा किती टेम्पटिंग दिसते बघा. तुम्हाला अजून जरा उजेडात दाखवतो.
हो, कशी मस्त वाटते. एक खाल्ली तरी पोट भरेल. ते संपन तरी काय ते संपेल काय वेळेला संपल काय का नाही संपणार तरी काय का बरोबर संपणार ना गाजर. खाणार खातील खाणारे काय करतात माहिती का काकी तेच खात बसतात. ते इतर काही गोष्टी खात नाहीत. म्हणजे भात भाकरी कमी, फिश चिकन मच्छी असं जास्त, म्हणजे तेच असं काढून काढून सर्व खातात. पण हे पोट भरण्यासारखी आहे ना. तिकडे बांगडे सुद्धा, म्हणजे एका थालीमध्ये 2 बांगडे आणि सुरमई ही आपली पापलेट चालली आहे पॉम्फ्रेट. आज आपण इकडे तांदळाची भाकरी बनवतोय बरोबर, कारण सर्वांचीच ऑर्डर आज तांदळाच्या भाकरीची आहे. त्यासोबतच इकडे आम्ही सॅलड सुद्धा देतो. सॅलड कटिंग सर्व फ्रेश सॅलड. हो आज पार्टी न्यू, हे सर्व न्यू गेस्ट आहेत ना, पहिले गेस्ट, मग सर्वांनी एक एक बांगडा फ्री. हां आता तुम्ही नंतर याल, मग तुम्ही सांगू नका की आम्हाला 2-2 बांगडे नाही दिले. हे कसे अर्ली बर्ड ऑफर्स आहेत बरोबर ना काजल. सकाळी 700 बर्ड्स होते हां जेट्टीला. आणि तुम्हाला हे सुद्धा सांगतो, जेवणात समजा आपल्याला बटाटा खराब दिसला, टोमॅटो खराब दिसला, तर आपण घेतो का काजल. नाही ना, आपण फेकून टाकणार. आपण घरातल्यासारखं इकडे जेवण बनवतो. कोणती गोष्ट नाही चांगली, कोथिंबीर पण चांगली, तीच निवडून आपण घेणार. संपूर्ण कोथिंबीर आपण एकत्र चिरत नाही गट्टीच्या गट्टी. चला तरी काकी ह्याला एक असं रेडी व्हायला किती मिनटं घेतं. 10 मिनटं 15 मिनटं होतात. लागतात ना ते शिजायला, बरोबर फ्राय झालं पाहिजे. आणि ते कसे फुगीर आहेत ते, जरा जरा असे पातळ नाही, जाडजूड आहेत त्या. अरे वा. आणि तांदळाची भाकरी जे पण आम्ही बनवतो ते पण बघा कशी तापली जाते बघा. मेन्यू मध्ये फिश फ्रायच्या ह्याच्यात ना तुम्ही पापलेट घ्यायचा, सुकडा पापलेट. पापलेटचे प्रकार आता जेव्हा मेन्यू कार्ड बनवून आम्ही मेन्यू कार्ड तेव्हा अशी लिहू टुमटुमीत पापलेट, एकदम टुमटुमीत पापलेट, जास्तच टुमटुमीत पापलेट, आणि सडपातळ पापलेट, चपटा पापलेट असं नाव देतो. आणि तसे बाजूला रेट 250, 300, 350 असे रेट. आणि हे मम्मीचा ब्रेकफास्ट, नाश्ता, न्याहारी काही बनवू शकतो. नाश्ता ॲपल करा. चला वरती पण तुम्ही बघितलं ना, आपले गेस्ट एक कॅरम खेळतात आहे, कोण कोणते चेस खेळतात आहेत. आणि पाण्याची बॉटल आणली. बुबू काय खाते. खा. चला नॉनव्हेज थाली पहिली ऑर्डर आपल्याला द्यायची आहे. हो नॉनव्हेज थाली रेडी आहे. ओके गुड. वा वा वा. इकडे तर बोलतात ना खजिना, मच्छीचा खजिना ठेवलेला आहे इकडे. पापलेट फ्राय, बांगडा फ्राय, क्या बात आहे. आणि म्हणूनच आपल्याला तेल जास्त लागतं ना. तेलाची पिशव्या हे सर्व फिश फ्राय आणि फ्राय करूनच सर्व संपतात. बाटल्या आणल्या त्यांना, नवीन बाटल्या हे घे नवीन बाटल्या. आणि त्यासोबत इकडे गरम गरम भाकऱ्या सुद्धा होतात. चला हे 2 थाली पहिली वरती जाऊ दे. सुरुवातीचे पदार्थ वाढले गेलेले आहेत, ज्यामध्ये सॅलड, लिंबू, सोलकढी, भाकरी, आपलं जिरा राईस आहे पण तो नॉर्मल स्टीम राईस आपण केलेला आहे बरोबर. आणि इकडे सुरमईची बांगड्याची करी आहे. इकडे बांगड्याचा रस्सा म्हणू शकतो आपण बरोबर. आणि 3 थाली आपण वाढतो आहे. एका त्यांना बांगड्याचा रस्सा नको आहे, लागलं तर मागतील ठीक आहे. त्यानंतर आता सर्व आपले फिश, हे सर्व फिश इकडे संपणार आहे सर्व A to Z. घे पूर्ण ताट उचल आता तो. हेच तर सर्विंग करताना दाखवायचं आहे. सर्वात आधी एक मोठा पापलेट बरोबर इकडे ठेव. आता इकडे बघा पापलेट उचलायला पण मेहनत लागते इकडे बरोबर, व्यवस्थित उचलला पाहिजे, तुटला नाही पाहिजे काजल. येस बरोबर. आता जिवंत व्हायचं आहे काजल. मला नको धक्का मारू.
तो साईड ना मला जागा नाही मिळत. हा. काय काकी काय बोललेली कोण पोटात अंडी खाय. येस हा बघा बाप रे ताटाच्या बाहेर यायला लागला तो. बाहेर येतोय. बस बस आता सरकवायचं ना आता सरकू नको. आता बांगडे देऊ. तर बांगडा बरोबर इकडे ठेव. आधी खा म्हणजे मला. येस मस्त दिसतोय ना. मस्त वाटतंय ना. तुम्हाला पण आम्ही नॉन एडिटेड शॉर्ट दाखवते कंटिन्यू शॉर्ट दाखवते म्हणजे कसं तुम्हाला घरी बसल्या पण तोंडाला पाणी सुटलं पाहिजे. इथे एक देऊ बांगडा. हा इथे एक ठेव. ते वा वा वा. आणि त्यासोबतच आता इकडे एक पापलेट ठेव म्हणजे ते समजेल तुला तो मोठा पापलेट हा सर्वात मोठा पापलेट आहे बघा. नाहीतर नमिता काकीची मेहनत एकदम पाण्यात घालशील. आता बांगडे पण ना त्याच्यात. येस इकडे एक बांगडा ठेव. हो आणि इकडे ठेव. आणि इथे एक ठेव. इकडे ना असं ठेव. त्यासोबतच इथे एक बांगडा. इथे बांगडा ठेवायचं ना. हे सर्व सर्व बघा ताटात जागा नाही होते. मच्छी फ्राय जास्त झालेली आहे. मच्छी मोठे आहेत ना म्हणजे एवढी मच्छी ताटात असली पाहिजे की फ्राय करून तुम्हाला वाटलं पाहिजे अरे काय ताट दिलं वा वा बघूनच पोट भरला पाहिजे पहिली गोष्ट तरी. आणि क्वांटिटी आम्ही एवढं देऊ ना की तुम्ही प्राईजला चॅलेंज नाही केला पाहिजे. करणारच नाही कोण चॅलेंज. हो एकदम छान प्रकारे आपली रेडी झालेले आहेत. माशाचे 2 प्रकार त्यांना आज जसे पाहिजे तसे आम्ही दिलेले आहेत. सोलकढी भात चमचा दे रेडी आहेत नाही सर्व. चला आता काकी भाकरीची प्रोसिजर जरा थांबवा आणि हे आपण त्यांना सर्व करूया. तुम्ही एक घ्या काकी मी एक घेतो आणि काकी एक घेऊ दे म्हणजे तिन्ही थाली एकत्र वरली जातील. चालेल. तिथे बघा पापलेट बांगडा थाली. मम्मीला दाखव मम्मीला दाखव. मम्मी बघायचं आहे काय बघ तू सांगा जावा तुम्ही 2 हे थाली पुढे जाऊ दे. हे बघा एक थाली गेली दुसरी थाली आणि इकडे बघा आता ही थालीचा रिस्पॉन्स मला कसं वाटतं. पापलेट पापलेट बघ एवढा. पापलेट बघ केवढा आहे. टुमटुमीत टुमटुमीत झालाय. मस्त झालं आज. आणि आजचे कशी फ्रेश पण आम्हाला मिळाली ना. बुबू चला बाय बाय. चला इकडे पाणी आणि लिंबू बरोबर. ओके जाऊ द्या. आणि तुम्हाला परत दाखवतो बघा इकडे आम्ही तांदळाच्या भाकरीची प्रोसेस परत थांबवली आहे बरोबर. आता जेव्हा हे सर्व क्लिअर करून व्हेज थाली जातील तेव्हा ते फ्रेश बनून जातील. आणि एक्स्ट्रा जे आता थोडे 3 बनवले ते कसं जर नॉनव्हेज खाणाऱ्यांना एक्स्ट्रा लागले तर ह्याच्यातले पटकन द्यायला होते. ओके कसं वाटतं तुला. हाऊ आर यू फिलिंग. मस्त मस्त. केवढा मोठा पॉपलेट. हां आज आम्ही मार्केट सुद्धा दाखवलं सर्व आतलं बाहेरचं सर्व. चला इकडे आता आपली व्हेज थाली रेडी होते. व्हेज थालीमध्ये आज भाज्या बघा आणि इकडे आमरस आहे बरोबर. हो. चला कोणकोणत्या भाज्यात आपण आता सर्व बघूया. इकडे सर्व तयारी होते. वालीची भाजी आणि इकडे आपली मुळ्याची भाजी तिखट डाळ आमरस आणि याच्यात आता बटाट्याची भाजी येणार आहे. बटाट्याची भाजी हो. आणि अजून एक भाजी राहिली आहे कशात तरी. आय गेस गवारीची भाजी पण बनवलेली आहे ना. भाजी राहिली ती बघा इकडे. ओके वाढते. तर इकडे बघा आपली व्हेज थाली पण पूर्ण रेडी झाली आहे. भजी सोडून सर्व रेडी आहे. आज भाज्या बघा 3 प्रकारची भाज्या. वालीची भाजी ही कसली भाजी. वालीची भाजी मुळाची भाजी तिखट डाळ गवारीची भाजी गवारी बटाटा हो. आमरस आपला भाकरी आणि त्या बटाट्याची भाजी येणार आहे. तुम्हाला उजेडातून बघा कसं दिसते. उजेडातून दिसते व्यवस्थित सर्व. आणि भात कोशिंबीर लोणचं पापड सगळं असतंच. आणि इकडे भजी आपली गरम गरम होते. भजी झाली गरम गरम इकडे. हो. पाण्याच्या बॉटल येतात आणि इकडे व्हेज थाली आणि हे त्यांना माउथ फ्रेशनर जाते. एक ग्रुप झाला ना. तर इथे अशा प्रकारे व्हेज थाली सुद्धा झाली. तिसरी व्हेज थाली वाढायची पण थोडं 5-10 मिनिटं गॅप बोललेत ते. त्यानंतर मग आपण त्यांना थर्ड व्हेज थाली पण देऊ. ते ठेवणार आपण. ओके. आणि हे बाजून फ्रेश द्यायचं म्हणून आपण तसेच ठेवलेले आहेत. बंद कर. चला
बाबा हे कोण जेवणार? चला आपण पाणी स्टार्ट करूया. इकडे बघा किती सुंदर वाटतंय बाबा. आपण केलं पाणी ऑन. सोनचाफ्याला फुलं किती आले आहेत? खूप आले फुलं. ते सोनचाफ्याचे फुलं असे विकणारे मोजून विकून देतात. होय, आपल्याकडे कोण काढत पण नाही. आता हे ऑफ केलं ना की आता पाणी वरती सुद्धा जातोय. हा, आणि ह्याच्यावर टायमर लावायला पाहिजे. आपल्याला गेस्ट विचारतात ना किती मिनिटं तुमची बोरवेल पाणी देते. 6 मिनिटं रनिंग आहे बघा. 18 मिनिटं देते. 18 मिनिटं 18 मिनिटं पाणी देते. दुपारी सगळं मस्त. आता हे समोर लावल्याला चांगलं वाटतंय. इकडचं होतं ना, इकडे होतं सर्व. हा ते लावलं ना. कळलं ना. पडलं काकीचं फूल काय काकी त्यांना द्या. देते थांबा काढून. जाताना जेवायला घेऊन जा. आता पण घेऊन जाऊ शकता. हा नाही मुंबईला नाही जाताना. मुंबईला जातो. आता गणपतीपुळे जातात ना बाहेर नारळ हार फुलं काही विकायला असतील ना तर ते आतमध्ये पर्यंत अर्पण करत नाहीत. नाही तर बाहेरून घेऊच नका. घेऊच नको. हा घेतले का ते टोपल्यात टाकतात. म्हणजे ते गणपतीपर्यंत पोहोचतच नाहीत. देवा पण मग असं डायरेक्ट डायरेक्ट जागा कोणी विकलं की नका घेऊ. असं एक हातात आहे ते टाका. हा एक येतो. एक अर्पण करा बस. आणि मला ते आजच्या व्हेज थालीबद्दल सांगा. आवडली तुम्हाला? वेज चालली पुष्कळ भरपूर भयंकर आवडली एकदम. म्हणजे पोट अजून पण हे खाऊन तृप्त आहे. म्हणून रात्रीचं जेवण कमी सांगितलंय. हा चालेल. त्याच्यामुळे छान होते दुपारचे. तर भाज्या सगळ्या भाज्या छान होत्या मस्त एकदम. ओके. आता तुम्हाला गणपतीपुळ्याला जायला 40 मिनिटं लागतील रिक्षाने. गणपतीपुळे करा, आरिवारी बीच करा, प्राचीन कोकण करून आहे आणि एक काहीतरी नवीन पण आहे त्या समोरच. आणि ते टिळकांचं बघायचं जरा मला. हा येताना बघू शकता. टिळकालीमध्ये आहे हो ते. टिळक आली. जाऊ द्या. सांगायचं ना आधी. MS08 ही रत्नागिरीची रिक्षा आहे. आता आपण आपल्या गोल्डमध्ये जे गेस्ट आहे त्यांना विचारूया. तुम्हाला आज फिश थाली आपण दिली होती ना. आज पापलेट आणि बांगडा फिश थाली होती. तुम्हाला कशी वाटली? खूप छान. फिश एकदम फ्रेश. बांगडा पण म्हणजे मला आवडतोच पण फ्रेश होता ना त्यामुळे अजून जास्त त्याची टेस्ट छान होती. आणि मॅरिनेशन वगैरे सगळं खूप छान. सगळं छान झालं होतं. तुमच्या मुलीला आवडलं? हो, तिला खाल्लं? बांगडा कधी खात नाही पण आज खाल्ली ती. आणि आपलं पापलेट? पापलेट पण खाल्ली, हाफ खाल्ली. पण तसंही तिला जास्त शेलफिश आवडतात पण खाल्ली असती. आणि तिला भाकरी आवडली तांदळाची त्यामुळे दुसरी मागवली नक्की तिने. हा हिने दुसरी खाल्ली का भाकरी? अरे वा आधी चांगलं आहे. खाणार नव्हती पण आई ते एक्स्ट्रा ती आली त्या ताटातून. ती म्हणाली मी फक्त भात खाणार पण आई भाकरी छान आहे मी अजून एक खा. म्हणलं खा तुला आवडतं. आणि तो तर खूप एन्जॉय केला. तुम्ही रिकमेंड कराल दुसऱ्यांना? नक्कीच. म्हणजे सगळ्यांनी म्हणजे सबस्क्रायबर्स तर येतातच पण अजून सबस्क्रायबर्सचे रिलेटिव्स असतील कोणी असतील त्यांना रेकमेंड करा. आणि नक्कीच इथे स्टे तर खूप छान आहे. हवेशीर आहे. व्ह्यू खूप छान आहे. आणि जेवण तर A1. म्हणजे जेवणात काही फॉल्ट नाही काढू शकत तुम्ही. कारण मी अशी आहे की मी खूप बऱ्याच ठिकाणी गेले पण मला खूप कमी अशा ठिकाणी जेवण आवडतं. ह्यालाही माहिती आहे मी खूप फूड क्रिटिक आहे. पण इथे म्हणजे मला खूपच आवडलं सगळं. सोलकढीपासून सगळं एकदम फ्रेश. चालेल आणि तो खूप एन्जॉय केला आज. हा, पण पण त्यांनी ब्रेकफास्ट पण स्किप केला. फक्त 2 चमचे पोहे खाल्ले त्यांनी सकाळी. लंच करायचं होतं म्हणून. लंच करायचं होतं आणि तो खूप एन्जॉय केला. ओके. पण ते नाराज दिसत. तुम्ही अर्धा तास लेट आलात ना खाली. नेक्स्ट टाइम सांगू नको ब्लॉग करताना आधी रेकॉर्डिंग घेणार म्हणून.
मग मॅडमने जास्त तयारी केली, मेकअप केलं जास्त. एक्झॅक्टली. ओके चला फिरायला. तुम्ही हे सर्व ते पण गेले, तुम्ही पण जाता आता फिरायला ना? ओके येस. आम्ही स्विमिंगला जमलोय फिरण्यापेक्षा. व्यवस्थित जावा, फक्त जास्त आतमध्ये जाऊ नका. मी तर नाही करत. हां समजलं. आणि त्यांच्या रिव्ह्यूमध्ये त्यांनी हे सुद्धा ॲड केलं होतं की ज्या प्रकारे आपण फूड थाली सर्व करतोय ना, तर त्यांनी सांगितलं जर तुम्ही रेस्टॉरंट पण उघडलात आणि त्या थालीचे जास्त म्हणजे स्टे न घेता जास्तही चार्ज केलात ना, तरी त्यांच्यासारखे गेस्ट यायला रेडी आहेत. हां, पण सध्यापुरती तरी माझा एम फक्त स्टे अँड बिकॉज ऑफ स्टे फूड. स्टे घेताय म्हणून फूड सध्या, नंतर मग फूड वाढवायचा द्यायचं कसं किंवा विदाऊट स्टेला द्यायचं ते नंतर आपण बघूच. आणि बाकी सर्व बघा नेहमीप्रमाणे सर्व व्यवस्थित क्लीन होतं. सर्व बघा तुम्हाला दिसतंय ना तसं चकचकीत होतं आहे सर्व. हे पण बघा सर्व क्लीन करून घेतलं आहे हे सुद्धा. आणि आता गेस्ट गेले आहेत, ते गेले आहेत पण त्यांची रूम आम्ही नाही क्लिअर करणार, पण जे वरचं टेरेस आहेत ते पूर्ण झाडू मारून पूर्ण लादी करून आपल्याला क्लिअर करून घ्यायचं आहे. आता आपले 2 हेल्प एक बॅचचे आले, आता नेक्स्ट बॅगमधून एक येणार आहे बरोबर. आणि निघायच्या अगोदर पण आपण व्हेज थाली डिस्कस केली ना त्यांच्यासोबत. गोल्डवाले तर नाही जेवणार आहेत, त्यांचं नॉनव्हेज खाऊन पोट भरलं. व्हेजवाले रात्री जेवणार आहेत, पण त्यांना आम्ही भाजी विचारली की कोणती भाजी खाणार. पालेभाजीमध्ये आम्ही ऑप्शन्स देतो. मग एक ग्रेव्ही भाजी, तुम्ही पण येणार असाल ना इकडे तर एक पालेभाजी डिसाईड करून या, एक ग्रेव्ही भाजी डिसाईड करून या आणि एक सुकी भाजी डिसाईड करून या. गोडमध्ये तर आपला आमरस आहे, पापड सॅलेड लोणचं डाळ वरण भात तर फिक्स असतं आपलं. आणि फिशमध्ये पण तुम्ही कोणते फिश तुम्हाला खायचे आहेत ते ऑलरेडी डिसाईड करून या. आणि पण ऑप्शन्स मल्टिपल ठेवा की पापलेट नाही तर सुरमई, सुरमई नाही तर हलवा, बांगडा नाही तर बोंबील नाही तर खेकडे, कोळंबी नाही तर महाकूळ नाही तर तसरे मुळे. म्हणजे मी ऑलमोस्ट तुम्हाला सांगितले बघा. आणि जर ह्याच्यात फिश पण जास्त आवडत नसेल तर आपण तुम्हाला फ्राईड ऑमलेटसुद्धा देऊ शकतो, त्याच्यामध्ये बॉइल्ड एगसुद्धा देऊ शकतो. म्हणजे सर्व काय आपण इकडे कस्टमाइज करून देतो. आणि नाश्त्याला काहीच नको तर आपण इवन मॅगी ही देऊ शकतो. पण इकडे आला तर प्रिफर्ड आहे की तुम्ही घावणे चटणी, आंबोळ्या, गावातले जे पारंपरिक आहे ते तुम्ही खायचा प्रयत्न करा. बरोबर. पण गावी आला ना गावच्यासारखं खा सर्व. मुंबईला तर आपण नेहमीच खातोच काय ना काय. तुम्हाला इकडे दाखवतो बघ काजल, एक बॅच जातात तर दुसरे बॅच येतात बरोबर. हां, आता कसे एकच ग्रुप जेवणार आहे ना, तर एक. आता समजा गोल्ड सिल्वर दोन्ही जेवणार असते तर 2 हेल्प आपण बोलवले असते. बघितला कसा? हो, कामं कोणाला जास्त असतं, सकाळचे का संध्याकाळच्यांना? सकाळच्या कसं काय? नाश्ता बसून सगळं असतं. म्हणजे नाश्ता फिक्स असतं. चहा नाश्ता सकाळी, हा नंतर जेवण, परत त्यांच्यावर जाऊन ती सगळी भांडी. आपण करूया काय करूया नंतर हे शिफ्ट करूया. सकाळी वाल्यांना संध्याकाळी बोलूया आणि संध्याकाळी सकाळी बोलूया. असं करायचं. पण लोड येईल मग एकदा. चॅलेंज चालेल. रुणाली चॅलेंज आहे बघा, ऍक्सेप्ट कर आताच. संध्याकाळवाली सकाळी हा बघ जोरात एकदम बोलू. मला काय नाही, मला कधीतरी यायचंच नाही ना. जावा आता तुम्ही जावा, आता भांडण करा घरी. आता बघ तरी सर्व एकदम चकाचक झालं इकडे. हे पूर्ण क्लिअर पूर्ण धुतलं हे. आणि तो पॅसेज चालायचा तिकडचा झाडू मारून लादी पुसली बरोबर. आणि इकडे बघा आम्ही इथेच एंट्रन्सला ठेवलं, ते छान वाटतं ना. अरे काव्या लांबून दिसत नाही, जवळ आहे काव्या. रॅम्प वॉक करत. आता कितवीला गेली काव्या? तिसरीला. हां, आता एकदम क्लिअर दिसते. आता तुमच्याकडे गुरं किती? 5. सर्वांची नावं सांग. मी एक सांगतो, गौरी बरोबर. दुसरी सांग. हरणी. नंतर धट्टी. नंतर चुनाभट्टी. याची हिला नावं 8वी पर्यंत बघा. मी एकदम रेडी झालो. आता कुठे चाललो माहिती आहे का? कोथिंबीर आणायला. रोजचं काप कोथिंबीर आणा. आपण कार एक बागच करूया कोथिंबीरची. हे पूर्ण प्लॉट घेऊया आपण. या प्लॉटमध्ये फक्त कोथिंबीर आपण हे करूया. नाही, रोज कोथिंबीर लागते. हां, आता काय काय आणायला चालेल लिस्टमध्ये काय काय दिलंस? कोथिंबीर दिली आहेस. आपल्याला उद्या नाश्त्याला त्यांना इडली सांबार द्यायचं आहे. चटणी तर बनते आपल्याकडे,
सांबारसाठी सांबार मसाला पाहिजे आणि उद्या व्हेज म्हणजे सिल्वरहून 3 दिवसाची बुकिंग आहे तर त्यांना हिरव्या वाटाण्याची भाजी खायची तर ते फ्रोझन मटर आपल्याला डीमार्टमधून आणायचे आहेत. ठीक आहे सर्व जातो आणायला. बघा हे सुद्धा दाखवायला आणलं की इकडे चेस आणि कॅरमसुद्धा खेळतात आणि सर्व गेल्यानंतर 2-3 दिवसानंतर आपण 2 दिवस तरी मिनिमम आणि मॅक्झिमम 3 दिवसाच्या आतमध्ये आहे ना एकदा तरी हे साफ होतोच. ओके चल मी जाऊन येतो. पिशवी घेतली आहे खाली. माझी झोपायची वेळ होती पण मी झोपलो नाही. बोललो संध्याकाळी आल्यावरतीच एकदा झोपेल. येस फक्त ताक आणि लस्सी लागेल ना. मग आपली शॉपिंग झाली. हे सर्व लस्सी आणि हे सर्व घेतलं आहे मम्मीसाठी घेतलं आहे. बिल पण बघा. आता बघा रात्रीचं जेवण एकदम सिंपल साधा. त्यामध्ये आता आपण इन्क्लूड काय करतोय कोथिंबीर वडी. कोथिंबीर वडी फ्रेशली मेड. म्हणजे आता भजी नको द्यायला बरोबर. कोथिंबीर म्हणून ही कोथिंबीर पटकन संपली. म्हणून मी तुला आणायला सांगितलं. न्यू स्टॉक आलेला आहे आपला बाहेर ठेवलेलं आहे सर्व. आता दाखवतो काय काय आणलं. तर इथे बघा मिक्स शॉपिंग सर्व झालेली आहे. हिरव्या वाटाण्याची भाजी पाहिजे म्हणून वाटाणे आपले फ्रोझन मटर आणले. सांबार उद्या सांबार बनवायचं म्हणून सांबार मसाला आणि ड्रमस्टिक बरोबर. हां आता कोथिंबीर संपली म्हणून परत कोथिंबीर आणली. ह्याच्यात टोमॅटो आणि काकडी. हे लस्सी प्यायला लागतात ना मम्मी तुला. ठीक आहे. आणि आज हे बघ हे जर आपण हे मेडिकल स्टोअरमधून घेतले तर आपल्याला हे किती रुपयाला देतात. MRP आहे तेवढंच म्हणजे 29.40 म्हणजे 30 रुपयाला देतात ना. हे बाय 1 गेट 1 फ्री होतं. हां तर हे एनर्जी कमी वाटलं की असं पिऊ शकतो ना म्हणून एवढे आणलेत. हां इकडे बघा काश्मीरी रेड चिली पावडर. हे आता कसं आता मच्छी चिकन काय बनत राहतं तर जास्तही लागतं ना. त्यासोबत सर्व दाखवलं. आता हे वाल किलो कसे असतील सांगा जरा डीमार्टमध्ये. हां 300 रुपये किलो आहे. 300 रुपये म्हणजे किती महाग झालेत बघे. टोमॅटो 20 रुपये किलो. काकडी 50 रुपये किलो. ते वाढत कमी होत राहतात. आता कांदे 50 रुपयेवर झाले परत. हां आता कालच मी कांदे आणले ते 35ने आणले. लास्ट स्टॉक होता तेवढा. आता न्यू स्टॉक आला तो 50चा झाला. हे बघा दाखवते तुम्हाला. आता इथे काय कोथिंबीर वडी स्टीम करून झालेली आहे. झाली ना स्टीम करून झाली आहे. वा 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 बघ पूर्ण कॅमेऱ्यावरती आली. 24 तास इकडे सकाळी कधीपासून 8:30 पासून जी कुकिंग चालू आहे ती रात्री ॲक्च्युली 8:30 पर्यंत कुकिंग चालूच असते. हे नाही तर ते नाही ते कारण सकाळचा नाश्ता झाल्यानंतर मग जेवणाची तयारी झाली. मग दुपारी सर्व भांडी घासण्यामध्ये जातं. नंतर मग हे सामान आणा ते सामान आणा. मग संध्याकाळपासून क्लिनिंग झाल्यानंतर परत ते झालं. तिकडे काय केलं हिने. आता त्यांना ना आपल्या गेस्टला बटाट्याचा रस्सा हवाय आज म्हणून तर बटाट्याचा रस्सा बनवतो. रस्सा. हां आणि तो बनवतात कसा. रुणालीकडे बघा रस्सा बनवतो. कांदा टोमॅटो आलू लसूणची पेस्ट हळद लाल तिखट वगैरे. पण ग्रेव्ही पाहिजे त्यांना. मध्ये पाणी ओतायचं त्याच्यात. बटाटे शिजणार ना तर पाणी ओतायचं. करा दाखवा काय. 2 आणि 3 नाही 2 2 3 दाखव 4 काही पण काय नाही. वा वा कोथिंबीर वडी आता फ्राय करायची आहेत ना. हो आणि आपण कसं गरम गरमच फ्राय करून घेऊया. आपले गेस्ट आले की आपण फ्राय करूया. आणि ते रुणाल इकडे काय केलं उद्याच्या इडलीचं प्रिपरेशन राईट. छान. आणि इकडे भाजी झाली आपली. भाजी पण झाली बटाट्याची रस्सा भाजी. वा 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 क्या बात आहे. ओके आता गेस्ट येतील मग त्यांना आपल्याला जेवायला वाढायचं आहे. आज तुम्हाला व्हेज थाली वाढताना दिसेल कारण आज काय मी बाहेर म्हणून पहिलं सामान आणून घेतलं. काल कसं सामान आणता आणता सर्व वाढून झालं होतं ना.
म्हणजे व्हेजिटेरियन, आता मी तुम्हाला एक ओपिनियन देतो, व्हेजिटेरियनचे रिव्ह्यू पण घेऊ ना. नॉनव्हेज जेवढं टेम्पटिंग आहे ना तेवढे व्हेजिटेरियनचे जे रेसिपीज होतात ना, भाज्या होतात ना, ते सुद्धा एकदम छान आहेत खाण्यात. म्हणजे आज वरती आपले गेस्ट होते ना, त्यांनी भाज्या परत मागून खाल्ल्या. म्हणजे एवढी थाली संपवली हा, बटाट्याची भाजी, म्हणजे 3 भाज्या संपून थाली संपून परत ते 2 भाज्या परत मागवल्या. म्हणजे त्यांना ते आवडली ना, चव वेगळी असते ना सगळ्या. म्हणजे इकडे येऊन इव्हन पालेभाज्या जे आपण करतो त्याची पण तारीफ करतात की इकडे छान होते एकदम. आपण कसं पालेभाजीमध्ये खोबरं वगैरे सगळं छान असं टाकून आपण बनवतो म्हणून ते अजून टेस्टी होते. ओके, येस. एक सांगून पाणी आपल्याला गणपतीपुळेचा प्रसाद आहे ना. ओके, थँक्यू. हे तिकडचे लाडू फेमस. तर इथे आजच्या दिवसाचे फायनल 3 थाल्या. तुम्हाला ते समजत म्हणजे मला नाही माहिती तुम्हाला ब्लॉग्स किती लांब येतात आहे काय, शॉर्टमध्ये दिसत आहे काय, लांब लचक दिसत आहे, पण आमच्यासाठी तर असं वाटतं 2 दिवस होतात एका दिवसाचे. असं खरं आम्हाला वाटतं एका दिवसाचे 2 दिवस वाटतात. तर इकडे बघा एक भाजी वाढलेली आपली. कोणती भाजी? बटाट्याची रस्सा भाजी. त्यासोबत हे काय बनवलंय? डाळ आहे, डाळ, आमरस, सॅलेड वाढला जातं. आणि त्यासोबतच आज आपण बनवल्या गरम गरम कोथिंबीर वडी. वा वा वा. म्हणजे पहिले ह्यांना कांदा भजी सुद्धा झाली, ह्यांना बटाटा भजी सुद्धा झाली, आणि आता कोथिंबीर वडी. म्हणजे आम्ही ट्राय करतो की तुम्हाला कोणतीच गोष्ट जास्त रिपीट नको व्हायला. पण जर तुम्ही सांगता की आम्हाला ती कांदा भजी परत बनवून द्या, तर आम्ही तुम्हाला बनवून देऊ, त्यात काही प्रॉब्लेम नाही. आता समजा अजून एक्सटेंड असतं यांचा, उद्या दिवस आहे तर आपण समजा आलूवडी ट्राय केली असती, बरोबर ना. असे भजीचे प्रकार. आता आज हे पापड दिले तर आज वेगळे पापड, दुसरे पापड बघा भरभरून द्या, म्हणजे एकदम आवडीने खाल्लं पाहिजे. येस, बरोबर. चला, तर असं आता ह्याच्यात राईस, भाज्या वेगवेगळे वाढले जाणार आणि हे राईस प्लेट आता वरती सर्व होणार आहेत. तर इकडे आज त्यांची चपात्या, कारण त्यांनी ज्वारीची भाकरी सुद्धा खाल्ली, तांदळाची भाकरी सुद्धा खाल्ली, आता राहिले उरले चपात्या. आणि समजा अजून एक्सटेंड झालं किंवा तर नाचण्याच्या भाकऱ्या सुद्धा आम्ही प्रोव्हाइड करू शकतो तुम्हाला. बाजरीचे पण झाले ना. हो. चला, इकडे आणि गरम गरम भात. आणि आम्ही परत सांगतो इकडे आम्ही जिरा राईस वापरतो. आणि आमच्या गेस्टचे तांदूळ वेगळेच असतात, त्यांचे वेगळे स्पेशल तांदूळ त्यांना सर्वांना. म्हणजे भात कसं एकदम फळफळीत होऊन खायला पण त्यांना मजा वाटते. इकडे सर्व झालं आजचं सर्व कुकिंग. हां, आता ह्याच्यात लोणचं राहिलं ना वाढायचं. ओके, आणि पापड. आणि इकडे बघा आमच्या रुणाली ताईने काय बनवलेलं आहे इकडे. जरा तुम्हीच हाताने उचलून दाखवा आम्हाला. हे काजल, आपल्याकडे रोटी कितीला? 10 रुपयाला असते ना. ही बघा, 2 रुपयाला. ही 5 रुपयाला. लास्टची काय म्हणता का ह्याला? पोपी. कोपी नाही, काय म्हणतात? पोपी 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 पोपी. चपाती अशी शेवटाला असं करतात. शेवटीला काय पाहिजे, जेवढा पीठ आहे तेवढं बनवतात, असं आहे ते. हा, तर ही एकदम रॉयल चपात्या आहेत. जर व्हिडिओ बघून तुम्ही येत असाल तर आम्हाला सांगा, तुमची लास्टची पोपी चपाती द्या आम्हाला, कॉम्प्लिमेंटरी देऊ. चला, तुम्हाला ही पाहिजे का? आणि बघा सर्व तेल बिल फ्रेशली यूज असतं सर्व. आणि इकडे लोणचं. तर इथे बघा आपली व्हेज थाली रेडी आहे. मला कव्हर करायला देखते. चला, आता 3 थाली आहे, एक एक करून आम्ही नेतो. चला, असं थाली भरून तुमच्या घरी आणू का आम्ही? असं तुम्हाला आवडेल का? चला जाऊया सर. आली का दुसरी गाडी फटाफट? बॉटल. हां, तू पाण्याच्या बॉटल ने, हे ताट मी नेतो परत. चला, आजची लास्टची थाली. गॅस शेवटी ऑफ केला आम्ही, चाललो आम्ही. आता इथे बघा, आता आपलं सर्व आजचाही व्लॉग आम्ही तुम्हाला पूर्णपणे दाखवलेला आहे. आणि सर्व फिश थाली, व्हेज थाली, नाश्ता, एकूण एक सर्व दाखवलं तुम्हाला. आता आम्ही आपल्या ज्या पाठी ताई आहे त्यांना आपण आता ड्रॉप करूया. चला, आम्ही बघा यस ड्रॉप करून आलो. आणि आजचाही व्लॉग तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आता जाम झोप आली आहे. आम्ही तांतून टाकलाय. हो आता फक्त झोपायचं आहे. हो आता झोपायचं सोडा, आता मला इकडे बसायचं एडिटिंग करत. होय आता वाजले किती बघा, आणि मला अजून 2 तास तरी एडिटिंगला जाणार मम्मी. तू तर झोपणारच नाही एवढे. हां तेव्हा ते व्हिडिओ जाऊन तुमच्यापर्यंत पोहोचतो. तर आमच्या एफर्ट्सला आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. बाय बाय. बाय.